नमस्कार. आज आपण आंबाडीच्या फळांचं लोणचं बनवणार आहोत. माझ्या मैत्रिणीने कोकणातून येताना ही आंबाडीची फळं आणलेली आहेत. ही आंबाडीची फळं कोकणामध्ये आणि जून महिन्यामध्येच मिळतात. या आंबाडीच्या फळांना स्वच्छ धुवून कापडाने पुसून थोडा वेळ सुकवून घेतलेला आहे. या फळांना कट करून घेऊया. कट करताना याची देठं कापून उभे काप करून घेतलेले आहेत. यानंतर हे सर्व काप काढून एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया. 2 किलो आंबाडीच्या लोणच्यासाठी 1 वाटी तिखट, 1 वाटी मीठ, अर्धी वाटी हळद, 4 चमचे हिंग घेतलेला आहे. अर्धी वाटी मोहरी थोड्या वेळ कढईमध्ये भाजून घेतलेली आहे. मोहरी भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे मेथ्या भाजून घेतलेल्या आहेत. लोणचं मिक्स करून घेताना सुरुवातीला मीठ, लाल तिखट, हळद, हिंग टाकून एकदा हलवून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे. त्यातली अर्धी मोहरी अख्खी टाकून राहिलेली अर्धी मोहरी आणि भाजून घेतलेल्या मेथ्या जाडसर वाटून घेऊ. मोहरी आणि मेथीची जाडसर केलेली पूड याच्यामध्ये टाकून घेऊया. हे तेल गरम करून घेतलेलं आहे. गरम करून थंड करून झाल्यानंतर अर्ध तेल टाकून हे लोणचं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये लगेच हे लोणचं भरून घेणार आहोत. भरून झाल्यानंतर राहिलेलं तेल वरून टाकून घेणार आहे. हे वरून तेल टाकल्यामुळे लोणचं जास्त दिवस चांगलं टिकून राहतं, याला बुरशी येत नाही. ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका.